काटाळे गावात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात वन्य प्राण्यांनी बकऱ्यांवर हल्ला करून 14 बकऱ्यांचा फडशा पाडलाय। काही बकऱ्यांचे मृतदेह बंदिस्त गोठ्याबाहेर ओढल्याच्या खुणा आढळल्या आहेत। या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मोनोर पोलीस स्टेशन हद्दीत येणारे काटाळे गाव नदीच्या काठी किरण पाटील यांच्या शेतात बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू आहे। नेहमीप्रमाणे ते सकाळी बकऱ्यांना चारा पाणी देण्यासाठी गेले असता गोठ्यात भीषण दृश्य दिसून आले। 14 बकऱ्या मृत अवस्थेत पडल्या होत्या तर काही जखमी अवस्थेत तडफडत होत्या। यातील काही बकऱ्यांचे मृतदेह गोठ्याबाहेर ओढल्याच्या खुणा आढळून आल्या। त्यामुळे हल्ला करणारा प्राणी नेमका कोणता याचा तपास सुरू आहे। घटनास्थळी दिलेल्या पायांच्या ठशावरून हल्ला बिबट्याने केला असावा असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे। अलीकडे पालघर आणि आसपासच्या ग्रामीण भागात वन्य प्राण्यांची वस्ती वाढली असून ते मानव वस्ती शिरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत। या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी सुरू केली आहे। हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला याचा तपास घेतला जात आहे। याआधीही पालघर परिसरात बिबट्याच्या वावराच्या घटना घडल्या असून शेती आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। वन्य प्राणी मानव वस्तीमध्ये शिरून हल्ले करू लागले आहेत, त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे। वन विभागाने संशयित प्राण्यांचा शोध घेऊन सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अन्यथा मोठा अनर्थ होऊ शकतो असे नागरिकांचे मत आहे।